नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गरजा महाराष्ट्र माझा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, साहित्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, बेनियस बर्नानके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वांते पाबो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, ॲडम स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी त्र्यंबकेश्वर. ऑप्शन क्रमांक 2, भीमा भीमाशंकर. ऑप्शन क्रमांक 3, कृष्णा महाबळेश्वर. तर ऑप्शन क्रमांक 4, तापी अमरकंटक. तर ऑप्शन क्रमांक 4 ही तापी अमरकंटक ही चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदुरबार या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई शहर दीपक केसरकर. ऑप्शन क्रमांक 2, पुणे शहर चंद्रकांत पाटील. ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित. तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली देवेंद्र फडणवीस. तर ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्राचे लोकायुक्त VN कानडे. ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी. ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव KK तातेड. तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्राचे गृहसचिव आनंद लिमये. तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे KK तातेड ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 182 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 31 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील संस्थानाचे विलगीकरण कोणी केले?
भारतातील संस्थानांचे विलगीकरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलगीकरण केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग ठाकूर हे भारताचे क्रीडा मंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिक्स या संघटनेमध्ये बांगलादेश हा सदस्य नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी यांचे प्रियदर्शनी हे टोपणनाव होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 देशरत्न या टोपणनावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गान कोकिळा लता मंगेशकर. ऑप्शन क्रमांक 2 भारत कोकिळा सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी. तर ऑप्शन क्रमांक 4 सरहद गांधी खान अब्दुल गफार खान. तर ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पराक्रम दिन हा 23 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक हा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पालकमंत्री असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषितो?
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरपंच हा भूषवितो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायतीची स्थापना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 यू ललित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले? 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 3 140 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान या देशामध्ये 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जमशेद जे इराणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिक्षकांनी मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. शिक्षकाने मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 फाळणी दुःखद स्मृती दिन कधी साजरा केला जातो? फाळणी दुःखद दिन स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहेत. तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले. तर ऑप्शन क्रमांक 3 11 पदक जाहीर झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1878 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शशी थरूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राधाकृष्ण विखे पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1867 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 32 कलमानुसार केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 तारापूर येथे उभारण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण हे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अचलपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅशडॅशे पक्षी आढळतात? उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅशडॅशे पक्षी आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लोमिंगो हे पक्षी आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उदय लळित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. नीती आयोगाचे CEO कोण आहेत? नीती आयोगाचे CEO कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 परमेश्वरन अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. सलग 13 T20 जिंकणारा जगातील पहिला कर्णधार कोण ठरला? सलग 13 T20 जिंकणारा जगातील
पहिला कर्णधार कोण ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणते? देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 NIA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतात कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहेत? महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 विशाखापट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साम्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले. हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले. तर ऑप्शन क्रमांक 4 दादर व नगर हवेली आणि दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रामसर करार कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे? रामसर करार कोणत्या संवर्धनाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाणथळ प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला राज्य कोणते? सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते? उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्यांशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 शहनाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली आहे? 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंदोर हे आपले करेक्ट आन्सर होईल.